बाबा खंडरायाचं जागरण मांडलेलं आहे आणि जागरणाच्या निमित्ताने काय करायचं लावा त्यांचं म्हणणं अजून एखादं गाणं झालं पाहिजे ताल द्या ताल हा होते ताल या ठिकाणी खंडरायाचं आपण जागरण मांडलेलं आहे। त्या मल्हार देवाचे भक्त गुणगान गातात ते कसे लाजली 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 लाजली
बाजूबा देवाला पाहुणा झाली अशा प्रकारे या ठिकाणी आपण मंडळाचं जागरण मंडळ आहे. मल्हार देवाला वराड करार खानदेशातून लोक बेटा डिकमार घेऊन त्या गडावर जातात येळकोट गर्जना करतात उधळतात. खंडरायाचा खूप जागरण मंडळ त्या मल्हार देवाचे भक्त गुरुगान येतात म्हणून बाबा त्या
खंडरायाचे भक्त गुणगान गातात ते कसे बरं खंडरायाचा गडवाईला गेला मुरळीला या 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 लागेल वाग्याला या गडवाईला गेला मुरळीला लागेल वाग्याला या बोला शिव मल्हारीचा येळ कुटमान लावा बंडर लावा उत्तम जागा पाहून मल्हारी देव नांदी गड म्हणून बाबा आता बाबा काय राहिलं बाबा माहितीये का तुम्हाला गुरुची माहिती राहिली केला हा बरोबर आहे तुम्ही गुरु केला केला कोणता तो ड्युटीवर बसलेला गुरु ड्युटीवर बसलेला गुरु म्हणजे तुम्हाला गुरुनी मंत्र शिकवलं शिकवला की मंत्र शिकवला अभंग शिकवले पैसे काढायला शिकवले म्हणजे किडे मारायला शिकवले किडे मारायला नाही कीर्तन म्हणावा पाळणा शिकवला पाळणा बी येतो काय तुम्हाला ऐकायचं का मंत्र बरं मंत्र सांगा तुमच्या गुरुचा ऐकायचं हा का द्या एक द्या हा आवाज गुरुने मला सांगितलं त्या कुणाचा पिऊ तुझा मंत्र आहे ना सकाळ घरी जाताना सांग मला सांग चहा कुणाचा पिऊ नको तुझ्या गुरुने सांगितलं सांगितलं की सगळ्याच्या आधी तू पहिला कप उचललाय मग अशी ताकद
अरे उचलला पण तेव्हा कुठं गुरु आता जागे होता हा? म्हणजे गुरु नसला की गुरु नसला की चहा प्यायचा आणि गुरु असला की दूध हा? दुई डगरी हात देतो नका हा? हे असलं मंत्र आहे का तुझ्या गुरुचं मंत्र शिकवलाय गुरुने आमच्या काय सांगितलं बरं अहो आमच्या गुरुने मला सांगितलं त्या कुणाचा त्यामुळे लोकांना काय व्हायला लागले काय व्हायला लागलं? कुणाला साखर वाढते कुणाला साखऱ्या होतो आपलं शुगर 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 होते माणसाला अरे चहा वाचून काही घरचं माणसाचं बाबा माणसाने गोड खाऊ हा. बेकार आहे गोड. पहिला रोग होता पिलिंगीचा गोळा उठतो काय सांगितलंय अरे लोक आवडीने चहा पितात. आमच्या गुरुनी मला सांगितलं त्या कुणाचा पिऊन अगं पेला असतं काय हरकत नाही पण भाऊले लावू नको आमच्या गुरुने सांगितलं म्हणतो चहा कोणाचा पिऊ नको आणि त्याला तर हरकत नाही भुगल्याशिवाय तोंड लावू नको. मग काय मग दोघं जण तुम्ही भुगल्यानेच करता काय? तुम्हाला माहितीये का कपाशी निघाली एवढी हा कप निघाला एवढा बरोबर आहे डण नाही फाटाला डण नाही पोटाला सरळ बघूला घ्यायचं लावायचं तोंडाला तळत पळत जात नाही तुम्ही बघूले पेलं आणि का तुमच्या तोंडाकडे बघायचं का रे तुला अभंग ऐकायचं का अभंग अभंग तो काय जॉकेटवर कळत असं आहे का? आणि आमच्या पार्टीमध्ये सगळी माळकरी लोक आहेत आणि आम्ही हरे कृष्णाचे भक्त आहेत. हरे कृष्णा आम्ही सगळे हरे कृष्णाचे बाळायचे. अरे बाबा अभंग येतो अभंग अभंग येतोय. तुला कुठल्या संताचा ऐकायचा रामाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज तुकाराम मामाचा म्हणून दाखवू का मामा तुझ्या काय तू जय आईचा भाव आहे होय. संत तुकाराम माता हा संत तुकाराम का त्याचा म्हणून दाखवू का चांगले संत जाऊ जनावहिनीचा म्हणून दाखवू. जनाबाई अरे तुझे काय भाऊ जाय होती संत जनाबाई संत बहिणाबाई संत मीराबाई या ह्याचा म्हणून दाखवतो कोणाचा एकनाथाची एकनाथाची तुझा काही मेव नाही वगैरे तू संत एकनाथ महाराज ऐकायचं का हा ऐक. हा चांगलं मागवतो मी पांडुरंगा भक्ती आवडतं म्हटलं तुझ्या बापाने असं म्हणलं होतं घरी आपण माणसं मारायची काठी घेऊन ये बरं माणसं मारायची काठी कुठे घेऊन ये म्हणून अरे मागवतो मी पांडुरंगा भक्त एक दान बोंबील नको माझे नको आवडते कालच्या रविवारी गर्दी होती लाईट लागली होती सरळ म्हणे संपला होता मला वाटलं पैसे घ्यायचे बँकेच्या बाहेर लाईन होती होय तुला पाळणा ऐकायचा का पाळणा अरे मला पाळणा म्हणायसाठी लांबून लांबून लोक येते कुठून कुठून येते मुंबई मुंबई अरे मुंबई मग की मुंबई हा मुंबई आग्रा आग्रा नाही रे आग्रा सोलापूर अरे सोलापूर 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 लांबून लांबून लोक येतात मला करमाळा हा करमाळा नानद जवळ खात्राबाद तुला चांगलंच गावाची नाव माहिती हाळगाव आरंगाव जामखेड ऐकायचं का तुला पाळणा बर्मन बर चांगलंय बर्मन आता पहिल्या दिवशी जन्माला बाळे पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी जन्माला बाळे तुम्हाला पहिल्या दिवशी जन्माला बाळा पहिल्या दिवशी जन्माला बाळा पहिल्या दिवशी जन्माला बाळे पहिल्या दिवशी
असा पाळा तुझ्या बापाने म्हणला होता रे लांबून लांबून लोक येतात म्हणतो मुंबई जा खेळ काय करमाळा माणूस कोणता गुरु आहे तुझा काय जेवतो बसलेला पलीकडला पलीकडला का मधला देऊ आड्याला पलीकडला नाही तिच्या 4 डोळे आहे यांना सकाळ दुकान उघडलं थोडं थोडं औषध दे. औषध दे मला सांग काय म्हणला तू अरे पहिल्या दिवशी जन्माला बाळ हा बरोबर दुसऱ्या दिवशी शाळेत गेलं लगेच पाया होता का अरे शाळा जवळ होती वर्ग शाळेत रांगत रांगत गेलं लगेच गेला खरंय तुझं आणि दुसऱ्या दिवशी काय म्हणलं तिसऱ्या दिवशी खातं या खेळ त्यासाठी आणून ठेवली ती अरे बाबा आया बाया आल्या होत्या त्या पोराला अशा बघायला पाहुणे आले असेल बघायला पाहुणे आल्या अशा बघायला आता पाहुणे आल्यावर काय मोकळ्या हाताने येत असते अजिबात नाही बाबा त्या पाहुण्यांनी आणली केळ हा मग ती केळ ठेवली खाली खाली ठेवली वर्ग लागलं ना खायला केळ रांगत रांगत हा मग काय खरंय बाबा आणि चौथ्या दिवशी काय झालं मग पोराच्या पोटामध्ये लागलं ना गुडगुड व्हायला झालं असं झालं असं. हा खरंय आता एवढी केळं खायची म्हणल्यावर पोटात गुडगुड होणार आता गुडगुड झाल्यावर किती खाल्ली होती हे खाल्ली होती पोराने एक केळं डझनभर खाल्ली का मग काय चिवडी आणली होती तेवढी खाल्ली तेवढी केलं त्यानं खाल्ली लागलं ना पोटात गुडगुड व्हायला झालं असं मग काय सांगायचं राव तुम्हाला पोटात गुडगुड व्हायला लागल्यावर काय झालं लागलं ना पोरग पातळ हागायला पण तुझा गुरु तू तिकडे नदीला जावं दोघं अरे तुझा गुरु तू कोण केला आपण वारले विचार खरे खरे का नाही आपण काय काय आपण हे असंच आहे का लय भारी संतांनी नेलेला चांगला असला तर सांग हा? नको 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 ह्याचा अभंग नको नको मंत्र नको काय नको अभंग कसे असावा कशा असावे त्याला कळाय पाहिजे किती बावट माणूस आहे मोहन. याचा आहे का आपण किती बावट माणूस आहे काय रेडा माणूस आहे, हो. रियाडा कपाल येडा 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 म्हणावं येडा हा. नाही आम्हाला नाही येत अभंग आमचा गुरु लय भारी तुम्हाला माहिती आहे का पुढे इतका भारी आमचा गुरु इकडे तुम्हाला दाखवतो दोघांच्या पाठीपाठी बसला अरे पहिला तर 100 दिले तरी ते तुला ते सापडले का गुरु आहे आमचा ते तुमचे गुरु वासू तुम्ही त्यांचे वासू आहे चेले म्हणा शिष्य गुरु असे शिष्य अभंग नसते हा तरी तुम्हाला येड्यात काढलं मग तुम्ही त्याच्यात म्हणायला लागलं काय बी मग म्हणायला आता हे सांगता कसं ऐकावं लागेल हा मला अभंगच ऐकायचंय का मन हा ऐकायचं अरे माझ्या अभंगाला तोड नाही तोड तू बाई आमच्या अभंगाला नाव ठेवायला लागली तुला काय हा ऐकायचं का ते रे बा तोंड बबलाची रुडी नको जाऊ नको तुम्ही इकडे आणि तू तिकडे जा आम्ही तो गुरुले आम्हाला तारात द्यायला लागला हा. आणि आम्ही त्याला सोड चिठ्ठी दिली ए हा दुसरा गुरु केला मी उलटा केला आता. पाठीमागचा मोठा गुरु केला त्याने असं शिकवलं मला काय शिकवलं त्यांनी शिकवलं तुला सांग का सांगा शेवटच्या उड्याचं लागलं भांडण शेवटच्या उड्याचं लागलं भांडण बरं का आमच्या गुरुने आम्हाला शिकवलं ह्या गुरुने तुमची खाली बसवायची हा आम्ही तो शाळेत जायचा त्याच्या पाठीमागून मी जायचो हो हो तो चापेखाना शाळेत जायचा शाळेवर शाळा शिकत होते त्याच्या शाळेच्या पाठीमागे आम्ही दोघं बसून शिकलो शिकलो नसतं आपण मारायला तेवढं आपण ऐकायचं शेवटच्या उड्याचं लागलं भांडण शेवटच्या उड्याचं लागलं भांडण आता तुझ्या बापाने म्हणलं होतं रे चहा पिऊन कुणाला हागवून लागत वय अरे बाबा चहा
वाटेवर हा बोलला अरे उलट मोकळं होतं माणूस म्हणावा त्याला विचार की होय होय बाहेर कसं काय तुम्ही शेव चिवडा कधी खाल्ला होता का? हा तुम्ही शेव चिवडा खा चहा प्या तांबर पाणी प्या आता काय होतंय बुळबुळू लागत काय होतं कुणाचा कोटा हलका असला कधी बसलं त्याच्यावर म्हणून बाबा खंडेरायाचं जागरण मांडलं आहे आणि जागरणाच्या निमित्ताने त्या खंडेरायाला बोलून घ्यायचं आणि त्याचं गुणगान गायचं ते कसं हाल हॅलो जीव लाविलेला जीव लाविलेला नाही वाया गुलाबानी कोड लावली माया खंडेराया गुलाबानी कोड लावली माया खंडेराया गुलाबानी कोड लावली माया खंडेराया गुलाबानी कोड लावली माया गुलाबानी कोड लावली गुलाबानी गोड लावलं माया 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 गुलाबानी गोड लावलं माया
हल गड सोडून सोन्याचा दिव मल्हार वाजाचा इथं वाजते आठवण तिला विचार झाला
म्हणून मला खंडरायाचं जागरण मांडलेलं आहे. हाल आगती दुर्नगरी पालते खरे गाव गाव धुंडला पण मल्लर मारा सायलस चालायचं नाही मला दिसला मल्लर मारा नाही मला नाही मला दिसला पण मल्हार माझा नाही मला दिसला, पण मल्हार माझा नाही मला दिसला, पण मल्हार माझा नाही दुसरी मावशी कुठे गेली काही झोपली बघतच नाही पावसा इकडे इथं दादा हरी बसा या मल्हारीचा आनंद भक्तांनी मोठ्या उत्सवात केला तसा पण माझा तुमच्या सर्वांना पिवळा झेंडा वापरूनच बोल शिवमल्हारीचा खरं
खाली मान घातली हा घ्या कुठला आंबाबाई आता कोण राहिले हॅलो गावात वाघ एकच होता गणू वाघ्या म्हणून मला कळतं आग लागली आता भूल ग उमटल पाबूल आई तुईन केलं अप्पाबाई आई तुईन केलं तुझ्या येऊनच सोडला परकताई झाली माये तुका हाँ क्या छोड़ दिया मास्टर द्यायचा का पाठ हाँ द्या सोड द्या चला वाजव
हा लावा मानताला पैसे टाकले तिथं पैसे पडले का मग मग माझी लक्ष्मी हातात चालली. वाज पैसे काय देवीचे का तुळजापूर जायचंय. सावली लई ग बाबा आई सावली लई तुम्ही जाऊ तिकडे. अगं आई ग तुझा नाद लागला एवढं तुझा छंद लागला वार जाय नाही त्यांचं वाटतं. आईला जाऊ दे उदे शिवा बल्लारीचा येखो. दत्त दिगंबरायावर सावळे मला भेट वाजवा. कानिपणात मडीचा मार देतो छडीचा. कानिपणात मडीचा मार देतो छडीचा. कानिपणात मडीचा मार देतो छडीचा. 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 जाग्यावर सोडायचं आहे आज बरीच खेळायचं आहे. ओम श्री नाम है गिना है तुत नाम है नाथ जई ध्रुप नाम श्री शुद्धि नवना गणित नाथ जरिंद्र नाथ इंद्र नाथ भिन्न नाथ वर्ण नाथ ब्रह्म नाथ चिन्ह नाथ इंद्र नाथ जिसको कहते हैं कि नाम श्री शुद्धि नवनाथ का गुणात जिंद कृत है कि नाथ छिन्नव नाथ मंत्र को बनाए दिल का नाथ
निंत्र एक नामा पीत मंत्र सुखी नवनाथा चिंत एक नाथा मंग दैवत मंत्री सिद्धि कुमनाथ गणेशनाथ की जय। या आता सुरखा तुम्ही हिरवी पाडी हिरवी तोळी देऊन तिला मान ग अगं हिरवी पाडी हिरवी तोळी देऊन तिला मान ग अगं बाबायाली सोनियाच्या
मान लावा की. चला जे जे जेवले त्यांनी फराळाचं खाल्ले त्यांनी मान लावा. आता कोण उपाशी राहील का होईल? आता आम्हाला येणार राव. हल हाती आवडीने उडाई कुशा सात जण आसरा तुला नाही. सात जणी बहिणी आता काना काना खेळतो गोकुळामध्ये. आता कुठले साडी आले तर कदाची कानात शब्द दुबर आसराचा म्हणा आज बोलू बागेत जातो फुल करा जय जयकार. केला का मोठ्या बाहेर जय जयकार. काय कारण देवर राग आला गजर केला होता त्यांना माहिती या सोड अगर तुझ्या रानात येड बाई
देवा नाव सारायचंय नाही नाही बार आमचं गोंधळ हात शोधायचं सकाळ सकाळ उद्या गणपती बसवायचं म्हणून बाबा येडायचंच का हा, येडायचं हॅलो हळदे कोंकाता मळवट बारी माळकवडाती गळा माळकवडाती गळा अग येडा बाई दिसली मला आता माझ्या मोठ्यासाठी आता माझ्या मोठ्यासाठी त्याच्या तिथं यार मला तिथं येडू